नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे तसे मुंबईकरांसाठी नवे नाहीयेत, पण राजकारणी मात्र हे खड्डे पहिल्यांदाच पाहतात की काय असं आता वाटायला लागलंय. कारण रस्ते घोटाळा, खड्डे घोटाळा अशा संज्ञा गेले 3-4 महिन्यात सातत्याने ऐकायला मिळतात. खरं तर गेली काही वर्ष सातत्यानं मुंबई खड्ड्यातच आहे आणि हे खड्डे सुद्धा स्थितप्रज्ञासारखे मुंबईकरांचे हाल बघतायत. मात्र आता महापालिका निवडणुका तोंडावर दिसू लागल्या आणि त्यामुळे या खड्ड्यांना कंठ फुटायला लागलाय. आणि विरोधकच काय, पण एकहाती सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या तोंडून हे खड्डे आता बोलायला लागलेत. पण इतकी वर्ष निपचित पडून असलेल्या या खड्ड्यांची व्यथा राजकारण्यांना ऐन निवडणुकांच्या तोंडावरती दिसावी, हे मात्र सामान्य मुंबईकरांना थोडं अचंब्यात टाकणार आहे. त्यामुळे रस्ते घोटाळ्याची खरंच पर्वा या राजकारण्यांना आहे की केवळ त्याचं राजकारण केलं जातंय, हा प्रश्न उठतोच. आणि त्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार नितेश राणे या चर्चेत सहभागी होत आहेत, आणि भाजपचे आमदार अमित साटमही माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे, जे या चर्चेमध्ये सत्ताधाऱ्यांची बाजू देखील मांडणार आहेत, आणि राजकीय निरीक्षक अजित सावंत हे देखील आपले विचार मांडतील. मला सुरुवातीलाच जायचं आहे नितेश राणे यांच्याकडे. नितेश राणे, आज तुम्ही सदनात हा प्रश्न उपस्थित केलेला होता. समाधानकारक चर्चा यावरती झालेली आहे, म्हणजे शिवसेना भाजपने तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिलेत का? नम्रताजी, आज लक्षवेधीच्या माध्यमातून मी हा प्रश्न सदनामध्ये उपस्थित केला. आज ही जी आपण चर्चा करतोय किंवा जी मी विधानसभेमध्ये हा विषय उचलला, सर्वात प्रथम हे उचलण्याची का वेळ आली ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. जो काय आकडा आज संबंधित मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी मला सांगितला की बाबा जवळजवळ 2000 कोटीचा प्लस पैसे हे फक्त रस्ते बुजवण्यावर खर्च केले गेलेले आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की एवढा अगर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होतोय तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला रस्त्यावर का दिसत नाहीये? रस्त्यावर खड्डे का वाढत चाललेले आहेत? चांगले दर्जाचे रस्ते का दिसत नाहीयेत? रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर जे बांधले जात आहेत ते का लगेच खराब होत आहेत? अगर आम्ही जे विषय मांडतोय त्याच्यावर स्पष्टीकरण देण्यापेक्षा सत्तेमध्ये बसलेले जे लोक आहेत 15-15, 20-20 वर्ष, त्या लोकांनी अगर काम व्यवस्थित केलं असतं, पारदर्शक केलं असतं, बोले तसे चालू राहिले असते आणि जे मोठे आकडे ते खऱ्या अर्थाने रस्त्याच्या कामावर चांगल्या क्वालिटीचे रस्ते बांधले असते ना, टक्केवारी सोडून, तर ही चर्चेत घ्यायची वेळ आली नसती, ही टीका टिप्पणी करायची वेळ आली नसती. म्हणून हे लोकांनी काम केलेलं नाहीये, पारदर्शक काम झालेलं नाहीये, काम होत असताना लक्ष ठेवलेलं नाहीये, फक्त आकडे फुगत गेलेले आहेत, टक्के वाढत गेलेले आहेत. पण मुंबईच्या वरच्या रस्त्याची अवस्था तशी राहिल्यामुळे आज हे आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून हे जनतेची जी काही व्यथा आहे, जी काही चिंता आहे, ही सगळ्यांच्या समोर मांडायला लागते. नितेश राणे, तुम्ही एकट्या शिवसेनेला जबाबदार धरताय की शिवसेना भाजप दोन्हींकडे तुम्ही बोट उचललेलं आहे? स्टँडिंग कमिटीमध्ये शिवसेना आणि भाजप किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही सत्तेमध्ये आहेत. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हे दोन्ही सत्तेमध्ये असा पक्ष आहेत. म्हणजे एक कोणाला कॉर्नर करण्याचा विषयच येत नाही. जेव्हा बीजेपीचे प्रमुख नेते जेव्हा शिवसेनेवर बोलतात किंवा शिवसेनेचे मग प्रत्युत्तर देतात, या सगळ्या चित्रामध्ये हरणारे फक्त मुंबईकरच असतात. कारण त्यांच्या हातात काय लागलेलं नाहीये. ते आपलं टॅक्स भरतायत, ते अपेक्षा ठेवतायत, ते मतदान करतायत, पण त्यांना जे चांगले रस्ते भेटले पाहिजे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आपण फक्त बोलतो, पण खऱ्या अर्थाने मुंबईच्या अवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहराचे 1% आहे का, ह्याबद्दल थोडा विचार आपण विचारूया. भाजपचे आमदार अमित साटम आहेत आपल्यासोबत चर्चेमध्ये. अमित साटम, भाजप सुद्धा मुंबईचे रस्ते किती खराब आहेत या संदर्भात सातत्याने आवाज उठवतोय. आशिष शेलार त्यामध्ये आघाडीवर आहेत असं आपण म्हटलं तर चालेल, कारण सर्वात जास्त वेळा त्यांनी मुंबईचा प्रश्न समोर ठेवलेला आहे. सत्तेत असताना तुम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन असा आवाज का उचलताय? म्हणजे रस्ते खराब आहेत याची जबाबदारी का स्वीकारत नाही आहात तुम्ही? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पक्षीय राजकारण आणण्याची गरज नाही. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली होती ती कोणत्या एका व्यक्तीने मांडलेली नव्हती. त्या लक्षवेधी सूचनेमध्ये 10, 15, 20 आमदारांची नावं होती. त्याच्यामध्ये दुसरं नाव माझंही होतं. आणि कोणत्या आमदारांनी ती सूचना पहिली दिली त्या क्रमानुसार त्यांची नावं त्याच्यामध्ये दिलेली होती. त्यामुळे रस्त्याच्या, मुंबई शहराच्या रस्त्याची अवस्था ही दयनीय आहे. मुंबई शहराच्या रस्त्याच्या विषयामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. ही वस्तुस्थिती आज मुंबईकरांच्या समोर आलेली आहे.
आणि त्यामुळे त्या वस्तुस्थितीवरती चर्चा करून त्याच्यामध्ये एक तोडगा काढून त्याच्यामध्ये मुंबई शहराची रस्ते याच्या पुढे कसे चांगले करावेत या दृष्टिकोनातून ती सूचना आज मांडण्यात आलेली होती. आणि ह्याच्यामध्ये मला काही ह्याच्यामध्ये कसं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खऱ्या अर्थानं जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात त्या राजकारण्यांच्या हातात किंवा राजकीय पक्षाच्या हातात नसतातच. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स लाईज इन दी हँड्स ऑफ दी म्युनिसिपल कमिशनर. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रशासन जे आहे ते पूर्णपणे फेल गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की प्रशासनाचा जमिनीशी कोणताही प्रकारचा काहीही संबंध नाहीये. प्रशासन बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की प्रशासनाला अधिकार आहेत, पण त्याच वेळेला लोकप्रतिनिधी म्हणूनच आम्ही मुंबईकर, सामान्य मुंबईकर तुम्हाला तिथे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सदनात पाठवतो ना. लोकप्रतिनिधींची लोकप्रतिनिधींनीच मागणी केल्याच्या नंतर ह्या विषयामध्ये जी काही चौकशी लावण्यात आलेली आहे ती लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या नंतरच लावण्यात आलेली आहे. त्यामुळे जेव्हा लोकप्रतिनिधींना हे लक्षात आलं की ह्या कामामध्ये कोणती तरी दिरंगाई होते, याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय, याच्यामध्ये काही चुकीचं होतंय, त्यावेळेला लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट समोर आणलेली आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुद्धा लागली आणि चौकशीचे जे काही त्याच्यामध्ये निकाल आहेत ते सर्वांच्या समोर आहेत. 2 अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे, कॉन्ट्रॅक्टरला अटक झालेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये हे जे काही त्याच्यातली जी काही कारवाई आहे ती कारवाई आता सुरू आहे. संदीप देशपांडे, आता अमित साटम यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रशासकीय यामध्ये दोष आहे असं ते म्हणतात. संपूर्णपणे हा प्रशासनावरती दोष थोपवण्यामध्ये अर्थ आहे का? यामध्ये लोकप्रतिनिधींचा कुठेच जबाबदारी दिसत नाहीये? नाही, मला असं वाटतं कुठलेही जर आपण प्रोसेस बघितली, अमित साटम पण स्टँडिंग कमिटीमध्ये राहिलेले आहेत. एखादा टेंडर जर वाटलं की याच्यामध्ये हे बरोबररित्या योग्यरित्या केलेलं नाहीये, ह्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये अजूनही इम्प्रुव्हमेंटला वाव आहे किंवा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे टेंडर देताना, जर ह्या गोष्टी जर कळल्या तर स्थायी समितीला पूर्णपणे अधिकार आहे की स्थायी समिती टेंडर नाकारू शकते किंवा ते रिफर बॅक करू शकते किंवा ते रेकॉर्ड करू शकते. रेकॉर्ड म्हणजे रद्द करू शकते. हा स्थायी समितीला अधिकार आहे. असं आहे, ज्या वेळेला ही रोडची कामांची टेंडर जेव्हा स्थायी समितीत येत होती, विरोधी पक्षांनी वारंवार ही गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या निदर्शनास आणून दिलेली की हे जे 6 कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचं कार्टेल झालेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर हे 6 कॉन्ट्रॅक्टरच रोडची कामं, म्हणजे बाकी कुठला कॉन्ट्रॅक्टर त्याला क्वालिफायच होत नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज L&T ही जगातली खूप मोठी कंपनी, जी रस्ते बनवणारी कंपनी आहे, ही जगात क्वालिफाय होते टेंडरला, पण ती महानगरपालिकेच्या टेंडरला क्वालिफाय होत नाही. हा सर्वात मोठा जोक आहे. मोठ्या मोठ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या त्या महानगरपालिकेच्या टेंडरला क्वालिफाय होत नाहीत. आणि ह्या छोटे हे जे कंत्राटदार आहेत सो कॉल्ड 6 हे क्वालिफाय होतात. तर त्यावेळेला ह्यांनी कशा प्रकारे संगनमताने हे टेंडर मिळवलेलं आहे, ही जेव्हा गोष्ट आम्ही स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली, तरीही बहुमताच्या जोरावर हे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये पास झालेल्याचे मिनिट्स आहेत. मग आपल्याला पूर्णपणे लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी नाकारता येणार नाही. ही जबाबदारी फक्त प्रशासनावर ढकलता येईल. अमित साटम, हे आता जो प्रश्न संदीप देशपांडेंनी उभा केलेला आहे त्यानुसार कुठेतरी पाणी मुरतंय असं सामान्य मुंबईकराला वाटणारच आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संदीप देशपांडे जी विषय सांगतायत ती वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आज जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये जे 3 मुद्दे मी तिथे मांडले, त्या 3 मुद्द्यांपैकी एक मुद्दा हाच होता की मुंबई महानगरपालिकेची टेंडर सिस्टम अशा पद्धतीने बनवलेली आहे की हे छोट्या प्रकारचे जे कंत्राटदार आहेत ते कार्टेल करून ते काम मिळवू शकतात. त्यामुळे टेंडर सिस्टीम मध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स आणले पाहिजे जेणेकरून मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा त्या टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतील. दुसरं, नुसतं निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच रस्त्यांची दुरवस्था होते असं नाही. त्याचं दुसरं मोठं कारण आहे की मुंबई शहराला एक ट्रेंचिंग पॉलिसी नाही. एकाच रस्त्यावरती कितीही चांगला रस्ता बनवला तरी पण एका वर्षामध्ये 5 ते 6 कंपन्या त्याच्यामध्ये खड्डे खोदतात. गॅसवाला वेगळी खोदतो, लाईटवाला वेगळी खोदतो, पाणीवाला वेगळी खोदतो, फायबर ऑप्टिकवाला वेगळी खोदतो. आणि त्याच्यामुळे मुंबई शहरासाठी युटिलिटी कॉरिडॉर असला पाहिजे, डक्टिंग असलं पाहिजे, ट्रेंचिंग पॉलिसी असली पाहिजे. अशा संदर्भामध्ये सुद्धा मागणी आज झालेली आहे. आणि त्या मागणीला महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांनी नगर विकासच्या सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की युटिलिटी कॉरिडॉर मुंबई शहराला मिळाला पाहिजे. ही एक चांगलं सजेशन आहे आणि या संदर्भामध्ये महानगरपालिकेला योग्य ते निर्देश दिले जातील. युटिलिटी कॉरिडॉरचा जो विषय आहे तो आतापर्यंत सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे पण मांडण्यात आलाय. पण विषय असा आहे नम्रता याच्यामध्ये की हे काय प्रशासनाला माहित नव्हतं अशातला भाग नाही किंवा चीफ इंजिनियरला माहित नाही की असा युटिलिटी कॉरिडॉर तयार करत आहे. अख्ख्या जगभर होतो तो युटिलिटी कॉरिडॉर, वापरली जाणारी सिस्टीम आहे. पण इथे मुद्दाम करायचा नाही. ट्रेंचिंगची कॉन्ट्रॅक्ट वारंवार द्यायची.
त्याची परत टेंडर काढायची. आज तुम्ही विचार करा 100 ते 150 कोटी रुपयाची नुसती ट्रेंचिंगची कामं, खड्डे बुजवण्याची कामं, म्हणजे हे जे लोक खड्डे करतात त्यांची बुजवण्याची कामं 150 200 कोटीची टेंडर्स निघतात. त्याच्या पाठचं इन्व्हॉल्व असलेलं अर्थकारण आहे. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती, जर आज 15-20 वर्ष भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे, आज 15-20 वर्षात तुम्हाला का नाही वाटलं की ऍटलीस्ट 4 रोडला तरी मुंबईचे आपण युटिलिटी कॉरिडॉर केला पाहिजे? एकाही रोडला युटिलिटी कॉरिडॉर होत का नाही गेल्या 20 वर्षामध्ये? हा महत्वाचा विषय आहे. इच्छाशक्तीचा प्रश्न या ठिकाणी आहेच. आणि अमित साटम, जसं यावेळेला भाजप शिवसेनेच्या लोकांवरती ज्यावेळेला प्रश्न उभा करतो त्यावेळेला भाजप सुद्धा सत्तेत आहे म्हटल्यानंतर त्यांनी सुद्धा ही जबाबदारी घेतलीच पाहिजे. असं आहे, मी पहिल्यांदा ते सांगितलं होतं की याच्यामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे मध्ये हा मुद्दा नाहीये. चूक झाली असेल तर झाली असेल. त्यामुळे आज जी काही चूक झालेली असेल त्याच्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी आम्हीच तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही करायचं असेल, असं आहे, हे जेव्हा सरकार राज्यामध्ये आलं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा या सरकार आल्यानंतरच या रस्त्याच्या विषयामध्ये घोटाळ्याची चौकशी लागली. गेल्या 15-20 वर्षामध्ये कधीही चौकशी 15 वर्षामध्ये लागलेली नव्हती. आणि त्यामुळे पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबई शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. खरं तर शिवसेनेला सुद्धा आम्ही या चर्चेसाठी निमंत्रित केलेलं होतं, मात्र कदाचित या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेकडे नाहीये, त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व करायला या चर्चेमध्ये कोणीही सहभागी झालेलं नाहीये. नितेश राणे, यामध्ये प्रश्न पुन्हा एकदा तोच उरतो की मुंबईचे खड्डे हा प्रश्न खूप जुना आहे, मग तो आत्ताच का उपस्थित केला जातोय? नितेश राणे, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकांचा त्रास वाढत चाललेला आहे, आजच मी एका वृत्तपत्रामध्ये बातमी अशी वाचली की जे शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या जे काही स्कूल बसेसचा जो काही युनियन आहे त्या लोकांनी असा एक निर्णय घेतलाय की बाबा आम्ही आता ह्या स्कूल बसेस घेऊन जाणार नाही, कारण का रस्ते एवढे खराब आहेत. आता ह्याच्यात नुकसान कोणाचं? लहान मुलांचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आपल्या मीडियाला पण आम्ही खरं म्हटलं तर चांगलं अभिनंदन केलं पाहिजे की आपण लोकांनी पण हा विषय लावून धरलेला आहे. म्हणजे भावनिक विषय न कुठला हातात घेता मुंबईच्या विकासात्मक विषयाला आपण प्राधान्य दिलं. त्यामुळे चारही बाजूने आता एक वातावरण असं आहे की बाबा आम्हाला तुम्ही फक्त मुंबईला चांगले रस्ते द्या. नम्रताजी, मला एवढंच तुम्हाला सांगायचं. आता अमित साटमजी बोलले, देशपांडे बोलले, मी बोललो. बघा, मी तुम्हाला सांगा, आमच्या प्रत्येकाच्या बोलण्याला मुंबईकरांना काय लेणं देणं नाही. जे काय आमची स्पष्टीकरण आहे ते आहे, पण मुंबईकरांचं एकच वाक्य काय, बाबा तुम्हाला जे करायचं करा, आम्ही टॅक्स भरतो ना, आम्ही करोडोचे पैसे हे करतो देतो ना तुम्हाला, तुम्ही आम्हाला चांगले रस्ते द्या. तुम्ही तुमच्या घरात जे करताय करा, महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये जे करायचं करा, तुम्ही आम्हाला फक्त चांगल्या दर्जाचे रस्ते द्या. आता ते देण्याच्या, आता त्याच्यामध्ये कारवाई कोणावर होते, इन्क्वायरी करत, ह्याच्यात मुंबईकरांचं काय लेणं देणं नाहीये. करतंय राज्य सरकार, करतंय ते लोक जे दोषी आहेत त्यांना ठरवतायत. पण शेवटी ह्या पुढे आपण काय शिकणार आहोत का नाही? जसं देशपांडेजींनी बोललं, LNT सारखी मोठी कंपनी अगर इथे क्वालिफाय होत नसेल तर मग आपण असा कुठल्या दिशेने चाललोय? आज उदाहरण आशिष शेलारजीने हाऊसमध्ये एक शब्द वापरला, ऑर्गनाइज क्राईम. आता ऑर्गनाइज क्राईम करणारे हे सगळेच जे लोक अगर एकत्र येऊन अगर एक क्राईम करत असतील मुंबईकरांच्या मुंबईमध्ये, तर मग जबाबदार कोण आहे त्याच्यामध्ये? आपण आरोप प्रत्यारोप सतत करत राहू, हो, हे असेच शो घडत राहतील, पण शेवटी मुंबईकर आम्हाला जे आज बघत असतील ना ते एवढंच बोलतात, अरे बाबा भांडत नका राहू, आम्हाला फक्त चांगले रस्ते द्या, आम्हाला चांगल्या गाड्या त्या रस्त्यावर फिरून दे, आमची मुलं चांगल्या रस्त्यांवर शाळेत जाऊन दे, तेवढाच विषय असतो. आता ते आपण पुढे देणार आहोत का नाही, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. नक्कीच प्रश्न तुम्ही खूप व्हॅलिड उपस्थित केला. अजित सावंत आता या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अजित सावंत हे स्वतः राजकीय निरीक्षक आहेत, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन लाईन मधले एक्सपर्ट सुद्धा आहेत. अजित सावंत, मुंबईमधल्या रस्त्यांची ही अशा प्रकारची दुरवस्था का होतीये? एक वर्करनी जर पाहिलं तर म्हणजे हा मुंबईला मुंबईतले रस्ते हा राजकीय प्रश्न झालेला की खरंच हा एक सिव्हिक इश्यू आहे? नेहमीची येतो मग पावसाळा आपण म्हणतो ना, तसा आता हा नेहमीची होतो खड्डे घोटाळा असं झालेलं आहे. कारण दरवर्षी आपण हीच चर्चा अशीच करतो, असेच खड्डे होतात, कंत्राटदारांना दोष देतो, अधिकाऱ्यांना दोष देतो. आणि मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी सुद्धा आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे की आपण केवळ राजकारणासाठी हा विषय वापरतोय आणि नंतर विसरून जातोय का? कारण बऱ्याचदा असं आहे की मी आता येता म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यांबरोबर बोललो.
ते म्हणाले खड्डे होतात त्याची अनेक कारण आहेत. एकतर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या कामाचा निकृष्ट दर्जा, त्याच कॉन्ट्रॅक्टरना परत काम देणं ही तर गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर युटिलिटीच्या ज्या संस्था आहेत त्या ते खोदकाम वारंवार करत असतात. आपल्याकडे तो डक्ट ज्या पद्धतीने इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ठेवला जातो ती ठेवण्याची पद्धत नाहीये. डक्ट असला असता तर कदाचित झालं असतं. म्हणून एक जे दूरगामी धोरण आखायला पाहिजे की खड्डे होताच कामा नाहीत आणि रस्ते चांगले झाले पाहिजे, त्याच्याबद्दलचा कधी कोणी विचार करत नाही. खड्डे झाले आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावरती झाले की विरोधी पक्ष सुद्धा त्याचं भांडवल करायचा प्रयत्न करतात आणि सत्तेवरती जे असतात, आता तर काय वेगळीच परिस्थिती आहे, म्हणजे सत्तेवर असलेले सुद्धा दोघे एकमेकांच्या बरोबर आहेत की नाही हा प्रश्न आहे, पण ते सुद्धा एकमेकांकडे बोट दाखवत बसतात. म्हणजे शिवसेनेसारखा पक्ष असेल तो MMRD आणि PWD कडे च्या रस्त्यांकडे बोट दाखवतो आणि भाजपसारखा पक्ष असेल तो शिवसेनेला कसं कोंडीत पकडता येईल हा विचार करतो. मला असं वाटतं, मी अमित साटमांचं अभिनंदन करतो की त्यांनी मध्ये एका विषयाला विधानसभेमध्ये वाचा फोडली होती. अधिकारी आणि कंत्राटदार आणि त्याच ठिकाणी बसलेले अधिकारी ह्यांचं कसं एक साठवलोटं त्या ठिकाणी असं त्यांनी दाखवलं होतं. मला वाटतं अशा प्रकारे अभ्यासू पद्धतीने राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जर विचार केला की कंत्राटदार, अधिकारी आणि मुख्यतः वरचे अधिकारी ह्यांचं साठवलोटं कसं आहे. आता खड्ड्यांच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की श्रीनिवासन नावाच्या अधिकाऱ्यांनी 2014 साली ही कंत्राट दिली होती आणि त्यावेळेला ही जी कंपनी आहे SBS आणि आणखी मला वाटतं एक RRI वगैरे अशी आहे, या कंपन्यांनी तिथे म्हणजे त्यांच्या जोरावर एक अफिडेव्हिट सुद्धा केलं होतं की आमची जबाबदारी आहे. आता ती जबाबदारी कोण निश्चित करणार आहे, त्यांना शिक्षा होणार आहे की नाही. आपण फक्त इंजिनियर्सच्या वरती कारवाई करतो आणि राजकीय आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आता इंजिनियर्सवरती सुद्धा जर कारवाई करायची झाली असती तरी डिपार्टमेंटल इन्क्वायरी करायला पाहिजे होती, पण तिथे मुद्दाम त्या इंजिनियर्सना वरती पोलीस कारवाईला सामोरं जायला लावायचं आणि प्रश्नाच्या मुळाशी जायचंच नाही. माझा विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा ABP माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे मुंबईमधल्या रस्ते घोटाळ्यांविषयी. की आत्ताची आपली काम करण्याची पद्धत पाहता किंवा चौकशी ज्या प्रकारे होतीये ती पाहता खरोखरच या उत्तराकडे आपण वाटचाल करू का? संदीप देशपांडे, आता ज्या पद्धतीने चौकशी लावलेली आहे किंवा ज्या पद्धतीने चौकशी होतीये पुरेशी आहे का या प्रश्नावरचं ते उत्तर शोधायला? नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीची चौकशी झाली, अगदी सुरुवातीला म्हणाल तर चौकशी झाली ती संजय देशमुखांनी केली आणि ती बऱ्यापैकी निपक्षपाती झाली, या मताशी मी अमित साटमच्या मताशी सहमत आहे. पण चौकशी झाल्यानंतर जी कारवाई व्हायला पाहिजे होती त्यामध्ये एक मोठा सेफ पॅसेज हा सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना दिला गेला. याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज जे कॉन्ट्रॅक्टर अमित साटम सांगतात की अटक झाली, माझ्या मते फक्त एक कॉन्ट्रॅक्टर अटक झालेला आहे, बाकीच्या 3 कॉन्ट्रॅक्टरना अँटिसिपेटरी बेल मिळालेली. ती कशी मिळाली तर आमच्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी त्यांना रस्ता दाखवला की कशा पद्धतीने, म्हणजे त्यांच्याकडनं आज 14 कोटीचा, आज आपण म्हणतो की 350 कोटीचा घोटाळा झाला. घोटाळा 350 कोटीचा नाहीये. जो चौकशी झाली त्याच्यावर म्हणता 350 कोटीचा घोटाळा जो FIR महानगरपालिकेने नोंदवला तो फक्त 14 कोटीचा नोंदवला. म्हणजे घोटाळा जर तुमचा म्हणायचा असेल तर 14 कोटीचा झाला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी 15 कोटी 40 लाख रुपये म्हणजे 14 कोटीच्या 10% जास्ती असा फाईन कंत्राटदारांना लावला आणि त्यांच्याकडनं फाईन वसूल केला. कंत्राटदार त्या पावत्या घेऊन कोर्टात गेले. कोर्टाला पावत्या दाखवल्या की ऑलरेडी आम्हाला तुम्ही दंड केलेला आहे महानगरपालिकेने, आता एकदा तुम्ही आम्हाला दंड केलाय मग परत तुम्ही आमच्यावर FIR कसा काय करता. कोर्टाने त्यांना अँटिसिपेटरी बेल दिली. म्हणजे जी काय चौकशी झाली, जे काय सगळं झालं, जे काय निष्कर्ष आले ते 2 मिनिटं कोर्टाच्या ज्या कायद्याची जी परिभाषा आहे त्या निकषावर उभे राहू शकतात का? नाही राहू शकत. म्हणजे हा 6 महिन्यापुरताच खेळ झालेला आहे की 6 महिने आम्ही चौकशी केल्यासारखं केलं, आम्ही कारवाई केल्यासारखं करतो, मग आपण शेवट काय म्हणणार की बाबा कोर्टातनं सुटलं आम्ही तरी काय करू. पण कोर्टाला जे लागणारे सबळ पुरावे जे जमवायचं काम महानगरपालिकेचं होतं त्याच्याऐवजी तुम्ही सेफ पॅसेज दिलेत सगळ्यांना. आज फक्त महानगरपालिकेतले 2 इंजिनियर आतमध्ये, तेही मला असं वाटतं 4-5 दिवसात याच पॅरिटीच्या नियमानुसार तेही सुटतील. आणि हे जर सगळेच सुटले तर त्याच्यानंतर ती चौकशी किती सिरियसनेस राहणार आणि किती प्रकारची चौकशी होणार आहे आपण आतापर्यंतचा इतिहास बघितलेला आहे. त्यामुळे हे जे आहे हे सगळं इलेक्शन होईपर्यंत हे सगळं चालेल आणि त्याच्यानंतर नितेश राणे, आता संदीप देशपांडेंनी या चौकशीमध्ये नेमकं काय काय झालं हे आपल्याला सांगितलं, तरीही अमित साटम यांनी दावा केलेलाच आहे की ही निपक्षपाती चौकशी होती. सहमत आहात का तुम्ही? नम्रताजी, आता जसं संदीपजींनी सांगितलं की ह्याच्यामध्ये 2-3 लोक अँटिसिपेटरी बेलवर बाहेर सुटले. आता ह्याच्यानंतर जे काय अटक करण्याची
अमित साटमजी बोलतायत की सगळेच लोक अटक होणार आहे, जे जे काय जबाबदार आहेत. आता एक व्यक्ती अगर अँटिसिपेटरी बेलवर बाहेर येतोय तर त्या केसचा रेफरन्स घेऊन हे बाकी सगळ्यांना पण सुटण्याचा मार्ग हे लोकांनी मोकळा केलेला आहे. ह्याच्यामध्ये पुढे काही नाही होणार आहे, तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला मुळापर्यंत अगर पोचायचं असेल तर जसं भाजपचे वरिष्ठ खासदार सन्मान्य किरीट सोमय्याजी सातत्याने रस्ता घोटाळ्याबद्दल एक कडक भूमिका घेतलेली आहे की बाबा रस्ता घोटाळ्यामध्ये बँड्राचे साहेब, त्यांचे मेव्हणे, त्यांच्या पीए हे जबाबदार आहेत आणि ते लवकरात लवकर जेलमध्ये जाणार आहेत. म्हणजे किरीट सोमय्याजींकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे कारवाई झाली पाहिजे. त्यांना मूळ माहिती आहे, त्याला माहिती आहे कुठपर्यंत हा विषय जातोय, तो अभ्यासू माणूस आहे. मग त्यांच्याकडे असलेली माहितीवर का कारवाई होत नाही हे मला कळत नाही. हे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर घ्यायचे, त्यांना सोडवायचं, मग बातमी बनवायची, याच्यात काय उपयोग आहे? किरीट सोमय्यांजींना आधार, त्यांच्या माहितीचा आधार घ्या आणि योग्य त्या व्यक्तींना आतमध्ये टाका आणि मग तुम्हाला रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये जे जे आहे ते सगळे बाहेर येतील ना. हे कशाला वेळ काढूपणा होतोय? आता पार्टी विथ डिफरन्स एक मिनिट नम्रताजी, 1 मिनिट 30 सेकंद मग अमितजी बोलू शकतात. पार्टी विथ डिफरन्स म्हणून अगर बीजेपीची ओळख आहे आणि बीजेपीकडे आज सगळ्या प्रकारची सत्ता आहे तर त्या लोकांना अगर मूळ माहिती असेल तर मग करून टाका ना कारवाई. अमित साटम, बँड्राचे साहेब कोण आहेत हे त्यांना चांगलं माहिती आहे, त्यांना त्यांचा मेवणा पीए सगळं माहिती आहे, करा ना कारवाई. बोला. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की चौकशी निपक्षपाती झाली, हे मी अजूनही म्हणतो की चौकशी निपक्षपाती झाली. चौकशीच्या नंतर जी कारवाई करण्यात येते ती पूर्ण झाली की नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि याच्यामध्ये मी वारंवार जो मुद्दा गेले 3, 4, 5 महिने वारंवार जो सांगत आहे की मुंबई महानगरपालिकेला एका विशिष्ट प्रकारच्या अधिकाऱ्यांनी घेरलेला आहे. एकाच डिपार्टमेंटमध्ये थांबून ही पूर्ण सिस्टम कशी मॅनिप्युलेट करायची. नगरसेवक येतात, नगरसेवक 5 वर्षांनी बदलतो, लोकप्रतिनिधी चेंज होत असतात, पण हे अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष बसून असतात. आणि त्यामुळे असं यांनी सांगितलं की त्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी त्यांना रस्ता दाखवला. पण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या विरोधात आवाज नको उठवायला. संपलं का? संपली चौकशी, संपली. रिझल्ट इज आउट, रिझल्ट इज नॉट येट आउट. एक सेकंड बोलू का? त्यामुळे अजूनपर्यंत ही चौकशी, ही कारवाई सुरू आहे. बोला नितेश राणे, बोला. नम्रताजी, माझं एवढंच म्हणणं आहे, अगर कुठलाही अधिकारी काम करत नसेल, तो पदाचा दुरुपयोग करत असेल, आज सत्ता केंद्रापासूनचे महानगरपालिकेची ह्यांची आहे. अहो ती आता गेली 15 वर्ष तुमच्याचकडे होती ना. संबंधित वरिष्ठांची त्याची असली तर सगळं म्हणायला सोपं तरी सुद्धा त्याला 2 वर्ष ठीक आहे, आमची होती ना. आमच्या चुका तुम्ही का करतायत? अमितजी का करतायत आमच्या चुका? मग आमच्यासारखे परत विरोधी पक्षामध्ये असं आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी पकड तुमची आहे. असं आहे नितेशजी, कोणत्याही प्रकारची चौकशी जेव्हा होत असते तेव्हा ती आज चौकशी सुरू केली, उद्या अटक केली आणि परवा बंद केली असं नसतं. ही पूर्णपणे फुलप्रूफ इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, फुलप्रूफ कारवाई झालं पाहिजे. याच्यामध्ये कोर्टाच्या समोर पुरावे ठेवताना कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. ज्या चुकीमुळे तो समोरचा जो गुन्हेगार असतो तो सुटला जाईल आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची शहनिशा करून, प्रत्येक गोष्टीची पडताळणी करून आणि कोणताही निर्दोष माणूस विनाकारण त्याच्यामध्ये गुरफटला जाऊ नये याचीही चौकशी करून ती पूर्णपणे करायची असते. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या चौकशांना आणि अशा प्रकारच्या कारवाईला जेवढा वेळ लागायचा असतो तेवढा वेळ लागतो. आणि त्यामुळे ती प्रोसेस आता सुरू आहे. आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आम्ही सर्व एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. आम्ही म्हणजे मी एकटा नाही, आम्ही सर्व जे जनतेने निवडून दिलेले लोक होते त्यांचं हेच काम आहे, टू सी टू इट दॅट इट रिचेस अ लॉजिकल कन्क्लुजन, की शेवटपर्यंत त्याचा जो निकाल आहे तो लागला पाहिजे. आणि त्याच्यातनं मुंबई शहराच्या रस्त्याच्या दृष्टिकोनातनं एक लॉंग टर्म त्याचं सोल्युशन त्याच्यातनं निघालं पाहिजे. लॉंग टर्म सोल्युशन निघालं पाहिजे. पण ही चौकशी जर इतका वेळ घेत असेल तर त्यामध्ये अशा कायदेशीर पळवाटा निघू शकतात ना. 6 महिने पण नाही झाले अजून. नितेशजी, आज जर कंत्राटदारांना अटक झाली असती. नम्रताजी मान्य. नम्रताजी बोला. नितेश राणे बोला. मला संदीपजी एक विषय बोलायचा आहे. जसे अमितजी बोलले की हे जे अधिकारी आहेत ह्या लोकांच्या मुळे, या मुजोर अधिकाऱ्यांमुळे अशी परिस्थिती आज मुंबईकरांवर आलेली आहे. अहो पण ह्या अधिकाऱ्यांवर पकड आपल्या लोकांची आज आहे ना.
सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी खडसे साहेबांच्या राजीनाम्यापासून नवीन मंत्रिमंडळापर्यंत जवळजवळ 220 बदल्या स्वतः केलेल्या आहेत, जे त्यांच्या मर्जीचे आहेत. मग तो अधिकारी कितीही वाईट असेल त्याला चांगली पोस्टिंग दिली आहे, मग असेच बदल्या की अशाच पद्धतीची धरपकड मुंबई महानगरपालिकेमध्ये का केली नाही? मला बोलायला कशाला अधिकाऱ्यांवर आपण कशाला अधिकाऱ्यांवर एवढं घाबरायचं? काढून टाका, पाठवून टाका त्यांना कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये. मला लक्षात नाही आलं काय बोलतो. सोपं आहे. ते म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी जर इतक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या स्वतःच्या मर्जीत केलेल्या असतील, स्वतःच्या अखत्यारीत केलेल्या असतील, तर सत्तेत येऊन आज 2 वर्ष झालेले आहेत. राज्यामध्ये सत्तेत येऊन जवळपास आता 1.5 वर्ष व्हायला आलेलं आहे, 1.5 वर्ष झालेलं आहे. म्हटल्यानंतर महापालिकेमध्ये आपल्या मर्जीतले जर जे अधिकारी त्रास देतात त्यांना असं आहे. बदलून म्हणूनच तर अजय मेहता सारखा म्युनिसिपल कमिशनर आणला ना राज्य सरकारने, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं चालू आहे ना. मुंबईमध्ये झालेली घाण ही साफ करण्याचं काम, ह्याची जबाबदारी ही राज्य शासनाने अजय मेहता यांच्यावरती दिलेली आहे. आणि माझा हा पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण आमचं हे समाधान आहे की पूर्णपणे शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी ते पार पडतील. सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेना माझा अमितजी माझा तुम्हाला प्रश्न आहे की ज्या वेळेला रस्ते घोटाळा बाहेर यायची सुरुवात झाली त्यावेळेला जे जबाबदार IAS अधिकारी होते श्रीनिवासन, त्यांना तुम्ही उचलून बाजूला का केलं? त्यांना राहू द्यायचं ना. त्यांच्यावर काय कारवाई आज होते? आज चीफ इंजिनियर आज जात आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो मेन IAS अधिकारी आहेत, ज्यांच्या सगळ्या या गोष्टींखाली तुम्ही आवाज उठवलेला, त्याच्यामध्ये मी आवाज उठवलेला वेळोवेळी कॉर्पोरेशनमध्ये, हे जे IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई करायचं धाडस हे मुख्यमंत्री का नाही दाखवत? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये संदीपजी आपल्याला सुद्धा माहिती असेल ही गोष्ट की महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच स्वतः अशी स्टेटमेंट केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ही चाच पडताळणी करण्यासाठी संजय देशमुखांना सांगितलेलं आहे की या पूर्ण घोटाळ्यामध्ये त्या पर्टिक्युलर अतिरिक्त आयुक्ताचा काय रोल आहे याची चाच पडताळणी सुरू आहे. IAS अधिकारी दुसऱ्या IAS अधिकाऱ्याची कशी काय चौकशी करणार? मला काय हे लॉजिक अमितजी पटलेलं नाही की एक IAS अधिकारी दुसऱ्या जे कमिशन ज्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी बसवलेलं आहे तेच करणार ना. आम्ही मारल्यासारखं दाखवतो. म्हणजे संजय देशमुख साहेब IAS अधिकारी आहेत, त्याच दर्जाचे श्रीनिवासन साहेब अधिकारी आहेत, एकाच दर्जाचा अधिकारी एकमेकांची चौकशी करताना मी तरी आतापर्यंत बघितलेलं नाही. दुसरी नम्रता एक फक्त महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की या पूर्ण चौकशी घोटाळ्यात अमितजी म्हणतात की अजून रिझल्ट येणं बाकी आहे. असं आहे, आज जर तुम्ही कंत्राटदारांना पकडलं असतं, त्यांची जर चौकशी केली असती तर कदाचित कुठल्या तरी राजकारण्यांची नावं बाहेर आली असती, पण ती यायलाच मिळू नयेत म्हणून कंत्राटदारांना कदाचित आज सेफ पॅसेज द्यायचं कारस्थान रचलं गेलं का, हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि हाही तपासाचा मुद्दा. ठीक आहे, म्हणजे रस्ते घोटाळा, खड्डे घोटाळा याच्याबरोबर आता त्यांच्या चौकशीचा सुद्धा घोटाळा झालाय का, हा सुद्धा एक नवा प्रश्न या ठिकाणी संदीप देशपांडेंनी उभा केलेला आहे. माझी खरं तर वेळ संपलेली आहे. जाता जाता अजित सावंत तुम्ही काय सांगाल? एकूणच ही चर्चा, खड्डे आणि त्याचं सगळं जे राजकारण आहे हे महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर होतं की खरंच खड्ड्याविषयी कणव दिसते या सगळ्याच राजकारण्यांच्या मनात? मी मगाशीच ती शंका व्यक्त केली की हे केवळ राजकारण पुरेसं पुढे विसरलंही जाईल. कारण बघा, मुंबईमध्ये रस्ते हे 3 प्रकारे मेंटेन केले जातात, 3 वेगवेगळ्या एजन्सीज कडून, ज्याच्यामध्ये एक मुंबई महानगरपालिका अर्थातच, PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाते आणि MMRDA. आज आपण सगळी जी चर्चा करतोय ती महानगरपालिकेचे मेंटेन करण्याच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांबद्दल बोलतोय. जर समजा राज्य शासनाने अमित साटम म्हणतात तसा मोठा इनिशिएटिव्ह घेतला असेल आणि त्याबद्दल दोषी ठरवण्याचा, दोषी कोण हे शोधून काढण्याचा विचार केला असेल, चौकशी केली असेल, तर मग PWDच्या आणि MMRDच्या रस्त्यांसंबंधात काय? ती तर खाती सुद्धा भाजपकडे आहेत. म्हणजे त्या संदर्भात तर भाजप आणि शिवसेनेने सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे. आपले जे मोठे रस्ते आहेत, महामार्ग आहेत, त्याच्यावरती सुद्धा खड्ड्याची अशीच अवस्था आहे. पण तिथे बिलकुल दुर्लक्ष आहे, तिथे चर्चाही करायला मागत नाही, तिथे कुठलीही चौकशी नाही आणि मुंबई महानगरपालिकेवरच सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे. ह्याचाच अर्थ आहे की हे राजकारणासाठी आणि फेब्रुवारी 2017च्या निवडणुकीवर लक्ष ठेवून हे सगळं चालू आहे. नक्कीच. त्यामुळे जाता जाता पुन्हा एकदा मुद्दा तोच येतोय की निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती खड्डे घोटाळा, रस्ते घोटाळा अशा संज्ञा आता नव्याने जन्म घ्यायला लागलेल्या आहेत, खड्ड्यानं कंठ फुटायला लागलेला आहे. मात्र त्यामध्ये सामान्य मुंबईकरांचा जो प्रश्न आहे की हे खड्डे बुजणार कधी, हा प्रश्न कुठेही तितक्या प्रभावीपणे मांडलेला दिसत नाहीये. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP.